ह्या 5 वर्षामध्ये पालघर नगर परिषदमध्ये यापूर्वी देखील आरोप झाले होते, पण असे गंभीर आरोप नव्हते झाले. ते या 5 वर्षामध्ये झाले आहेत. अक्षरशः भ्रष्टाचाराचे आरोप आणि लाखो कोटी रुपयांचे अपव्यय झाल्याचे आरोप या ठिकाणी या 5 वर्षामध्ये झाले. त्याकडे आपण कशा पद्धतीने बघतो? बघा, आता जर का त्याबद्दल जर का बोलायचं झालं तर लहान तोंडी मोठा घास होईल. जर का तुम्ही आज जर का बघितलात तर जी नगर परिषदची इमारत होती ती आम्ही तुमच्याच माध्यमातून वाचलेलं आहे, की त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्क्वेअर फीटवरती भ्रष्टाचार झाला असं बघितलेलं आहे. प्रामुख्याने आरोग्याचा भ्रष्टाचार पण फार मोठा आहे, की जर का तुम्ही जर का जाऊन व्यवस्थित बघाल तर आरोग्य विभाग ज्याच्याकडे होतं, ज्याच्या कारकिर्दीमध्ये कुठले टेंडर झाले, त्याची माहिती घेण्यात यावी, की किती गाड्या मंजूर झाल्या, किती गाड्या चालतात, त्याचा भाव आणि दर काय ठरवलाय, तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात आरोग्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार चाललेला दिसेल. प्रत्येक बिल्डिंगची परमिशन देताना त्या बिल्डिंगची व्यवस्थितरित्या त्याची गटरीची व्यवस्था, त्याचा रस्ता, त्याचं ड्रेनेज, त्याचं वॉटर सुविधा आहे का, हे न बघता कशा काय त्याला भोगवटा दिला गेला, याचा सुद्धा जनतेने विचार करावा. आणि भ्रष्टाचार हा सातत्याने होत असल्यामुळेच भारतीय जनता पक्षाने यावेळेस ठरवलं, की स्वतंत्रपणे भारतीय जनता पार्टी ही भक्कमपणे निवडणुकीला समोर जाणार आहे. सन्माननीय कार्यसम्राट आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस